36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. राज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीतील फसवणुकीविरोधात आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी शुक्रवार दिनांक 31 जुलै 2026 रोजी दुपारी 12 वाजता तिवसा तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांच्या वतीने एक भव्य आंदोलनाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या आंदोलनात हजारो शेतकरी स्वतःच्या न्याय हक्कांसाठी आणि कर्जमाफीसाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या अंमलबजावणीत अनेक त्रुटी असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जातोय. शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे आणि शेतकऱ्यांचा आवाज दाबला जाणार नाही अशी ठाम भूमिका घेत हे आंदोलन करण्यात आलंय. आंदोलनातील प्रमुख मागण्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीतील आकडेवारीची असलेली तफावत तातडीने दूर करण्यात यावी, कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या हजारो पात्र शेतकऱ्यांची नावं या योजनेमध्ये समाविष्ट करण्यात यावीत, कर्जमाफीची सुधारित आणि अचूक यादी नव्यानं प्रसिद्ध करण्यात यावी, मुख्यमंत्री, कृषी मंत्री किंवा सहकार आयुक्तांच्या केवळ तोंडी घोषणांनंतर शेतकऱ्यांचा भरवसा नसून या संदर्भात शासनाने तात्काळ अधिकृत निर्णय काढावा. शासनाच्या ढिसाळ कारभारामुळे अनेक गरजू शेतकरी अद्यापही कर्जमाफीपासून वंचित असल्यानं शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरलाय. या पार्श्वभूमीवर होणाऱ्या तिवसा तहसील कार्यालयावरील आंदोलनाकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष वेधलेलं होतं. यावेळी उपस्थित तिवसा तालुक्यातील शेतकरी विवेक ठाकरे, संदीप हगवणे, विशाल कांबळे, प्रकाश चिचखेडे, चंदू हगवणे, पुरुषोत्तम मेश्राम, स्वप्नील निसाणे, जगनराव कांबळे, महादेव अंबुलकर, भूषण घाटे, कपिल ठाकरे आदी शेतकरी तिवसा तहसीलदार श्री मयूरजी कळसे यांना निवेदन देण्यासाठी उपस्थित होते. फसव्या कर्जमाफीबद्दल आम्ही निवेदन देण्याकरता आलो होतो. शासनानं या ज्या काही समजा शेतकऱ्याची कर्जमाफी केली त्याच्यामध्ये बऱ्याचशा त्रुटी शेतकऱ्यांप्रती त्या आढळलेल्या आहेत. त्याच्यामध्ये 2009च्या एक शेतकऱ्यांची कर्जमाफी त्यात घेतली गेलेली नाही. 2019चीच का बा? कारण तुम्ही सरळ मुद्दा असा आहे का ज्यावेळेस तुम्ही निवडणुका लढल्या होते त्यावेळेस तुम्ही 7/12 कोरा 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 अशी घोषणा तुम्ही त्यावेळेस केली होती. मग त्यावेळेस 2019च्या आतमधील शेतकऱ्यांनी तुम्हाला मतदान केलं नाही का? तर त्याच्या बाबतीत तुम्ही ह्या स्पष्टता आणली पाहिजे. आणि जर तुमच्याकडे जर आता सध्या पैसा नाही आहे, जर भर आचारसंहितेत तुम्ही बिहारसारख्या निवडणुकीमध्ये तुम्ही 10,000 रुपये टाकून त्यांना प्रलोभन देऊ शकता. आचारसंहिता तुमच्या हाती आहे, न्यायालय तुमच्या हाती आहे. आता कुठलीही आचारसंहिता नाही आहे. त्याच्यामध्ये आज ह्या जे सुटलेले शेतकरी आहेत त्याचा विचार झाला पाहिजे. आमदार खासदार फोडण्याकरता तुमच्यासाठी 50-50, 100-100 कोटी तुम्ही त्यांना देऊ शकता. भर दिवसात दरोडे पडून राहिले आणि त्याच्यामध्ये बेरोजगारी आहे, बलात्काराची प्रकरणं आहे. असे बरेचसे प्रकरणात आपले मुख्यमंत्री स्वतः एक वकिली करतात. ह्या वकिलीचा वापर फक्त शेतकऱ्यांच्या प्रतीच का करता? ह्या वकिलीचा आरोप तुम्ही ज्याच्यावर भ्रष्टाचार केला, जे आज तुमच्या सत्तेत मांडीला मांडीलून बसलेले आहेत आणि याचा वापर तुम्ही मंदिरामध्ये दान चोरी प्रकरणात याच्यामध्ये तुमच्या वकिलीचा वापर करा आणि सर्व शेतकऱ्यांना न्याय द्यावा ही तुमच्या वतीनं सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं मी मागणी करतो आणि याचा कुठेतरी विचार करावा आणि इथंच थांबतो. राज्य सरकारने जी कर्जमाफीची यादी जाहीर केली आहे त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या आकड्यामध्ये तफावती आहे आणि जवळपास हजारो पात्र शेतकरी जे आहे जे कर्जमाफीसाठी पात्र आहेत ते सुटलेले आहे या यादीमधून. या संपूर्ण प्रकरणामध्ये आज आम्ही माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं. त्या निवेदनामध्ये आम्ही काही मागण्या केल्या. त्यामध्ये मागण्या अशा केल्या की आतापर्यंत सरकारचे मंत्री, माननीय मुख्यमंत्री अनेक घोषणा करतात पण त्या घोषणा पूर्ण होत नाही. त्यामुळे कृषी मंत्र्याच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या मीडियामध्ये केलेल्या घोषणेवर आम्ही विश्वास ठेवत नाही. त्यांनी कर्जमाफीच्या संदर्भातल्या ज्या कर्जमाफीच्या याद्या आहे त्या नव्याने प्रसिद्ध कराव्या. पात्र शेतकरी जे सुटलेले आहे त्या पात्र शेतकऱ्यांची दुसरी यादी कर्जमाफीची जाहीर करावी आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये जे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे, म्हणजे यवतमाळच्या एका शेतकऱ्याने पात्र शेतकरी कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव नाही म्हणून त्याने आत्महत्या केली. एक शेतकऱ्याचं कर्ज 2.25 लाख रुपये पण त्याचं 94,000 कर्ज माफ झालं. त्यामुळे तो विवंचनित आहे. असे प्रकरणं होऊ देऊ नये आणि या कर्जमाफीच्या यादीमुळे, या सगळ्या त्रुटीमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊ नये आमचं म्हणणं आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना जर विश्वास द्यायचा असेल तर एक शासन निर्णय काढावा. सहकार आयुक्ताने एक नोटिफिकेशन काढलं पाहिजे लेखी, आणि जोपर्यंत लेखी नोटिफिकेशन आणि शासनाचा नवीन शासन निर्णय निघत नाही
तोपर्यंत आम्ही या कर्जमाफीच्या फसव्या कर्जमाफीच्या विरोधात आम्ही लढत राहणार आहे. आणि इथून पुढे जर सरकारने पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी योग्य पद्धतीने दिली नाही, तफावत जर दूर केली नाही, तर हे आंदोलन अजून मोठं होईल. न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते, दिवसा.